आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र। नमस्कार, न्यूज 24 महाराष्ट्र या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीमध्ये आज पुन्हा तुमचं सर्वांचं एकदा मनपूर्वक स्वागत। मंडळी, शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि शिक्षण घेण्यासाठी आपण दिवसरात्र मेहनत करत असतो। आपले मुलं घडावे, घडून ते चांगल्या हुद्द्यावर लागावे यासाठी सर्वांचा प्रयत्न असतो। काबाड कष्ट करणाऱ्या पासून तर नोकरदार वर्गापर्यंत सर्वांना असं वाटतं की आपले मुलं चांगल्या पद्धतीने घडले पाहिजे आणि ते घडवण्यासाठी एक नवीन शिक्षणाची प्रणाली जे विघटन झालेली होती ती शिक्षणाची प्रणाली पुन्हा भारतात आली आणि त्या शिक्षण प्रणालीपासून विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता कशी वाढेल यासाठी एक अभ्यासक्रम तयार झाला, तो म्हणजे अबॅकसचा। आणि आज आपल्यासोबत अबॅकस संदर्भात चर्चा करण्यासाठी नागपूर येथील वैशाली उले ज्या एचओ वर्क्स अबॅकस कोचिंग क्लासेस चालवतात त्याच्या संचालिका आपल्यासोबत आहे। ताई नमस्कार। नमस्कार। न्यूज 24 मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आणि आज प्रश्नांचा आपण ताईंसोबत मॅडम सोबत चर्चा करणार आहोत प्रश्नांबद्दल आणि ताई उत्तर सुद्धा देतील आपल्याला। तर माझा पहिला प्रश्न असा असेल की अबॅकस म्हणजे नेमकं काय? तर माझं नाव वैशाली अनुपुल्ले आणि तुम्ही जर विचारलेले आहे मला अबॅकस म्हणजे काय, तर अबॅकस म्हणजे नेमकी जे टूल आहे त्याच्यावरती मुलांना आपण याला अबॅकस म्हटलं जाते या टूलला। आणि अबॅकस चे बेनिफिट आहे मॅथ्स रिलेटेड। म्हणजे जर आपण अबॅकस जे मुलांना आपण देत असाल तर मुलांची जी मॅथ राहते, मॅथ गणित म्हणजे गणिताचे रिलेटेड जे तुम्ही आता बोललेले आहेत ते, तर ते जे मॅथचे इक्वेशन असतात, इक्वेशन असते ते मॅथ आपण ते अबॅकसच्या थ्रू करू शकतो। त्याच्यामध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, डेसिमल, क्यूब, स्क्वेअर आणि कुठलाही टेबल 99 पर्यंत त्याच्यावरती पण आपण करू शकतो, म्हणजे अबॅकस आणि ह्या टूल याच्यानुसारच। आणि आमच्या याच्यामध्ये 3 मेथड आहे। सगळं फर्स्टची मेथड आहे फिंगर मेथड, म्हणजे मुलांना फिंगर मेथडने पण शिकवतो। नेक्स्ट ची मेथड आहे अबॅकस मेथड, अबॅकस टूलच्या माध्यमातून आपण शिकू शकतो। आणि तिसरी मेथड आहे इमॅजिनेशन। मग कालांतरानं मुलं हे जे अबॅकस वरती करतात नंतर हे जी त्यांना आपण टूलवरती शिकवतो मुलांना, तर ते इमॅजिनेशन करतात ह्या अबॅकसचे, म्हणजे विज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करतात। तर याच्या माध्यमातून आपण मुलांना त्यांचं मॅथ स्ट्रॉंग होणार आणि मॅथ बरोबर यांना म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कसे वाढायचे, कशा पद्धतीनं कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि मुलांची ॲक्युरेसी वाढेल। मुलांना मॅथची जी मॅथसोबत मुलांना भीती वाटते मॅथची, तर ती मॅथची जी भीती कशी घालवायची त्यांची, तर हे इन्स्ट्रुमेंट आपल्याला सांगते। हसत खेळत ह्या इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून मुलांना शिक्षण द्यायचं आहे आपल्याला, मुलांना शिक्षण द्यायचं आहे। आणि माझं म्हणजे असं वाटतं की सर्वच गावामध्ये, स्वतः गावामध्ये नाही चालत अबॅकस वगैरे, तर मला असं वाटतं की गावामध्ये पण चालायला पाहिजे आणि सिटीमध्ये तर चालतेच, पण गावामधले पण प्रत्येक व्यक्तीने अबॅकस मुलांना मिळालंच पाहिजे। आणि गणितापासून गणित तर स्ट्रॉंग होणारच, त्याच्यामध्ये मी सांगितलं ऍडिशन सबट्रॅक्शन तर स्ट्रॉंग होणारच, त्याच्याबरोबर इंग्लिश मराठी सारखे पण जे आपले क्वेश्चन राहते, कारण की कॉन्सन्ट्रेशन वाढत आहे ना। एक वेळा जर कॉन्सन्ट्रेशन मुलाचं वाढलं की सामान्य भविष्यामध्ये त्याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही ह्या इन्स्ट्रुमेंट पासून। म्हणजे बालवयातच त्याच्या आणि जे याचं वय पण राहते 6वी म्हणजे 5 ते 14 वयोगटातले मुलं, म्हणजे 5 वर्षापासून तर 14 वयोगटातले मुलं यामध्ये सहभाग घेऊ शकतात। आणि याच्यामध्ये छोटी मुलं राहतात, त्यांचा ब्रेन पण डेव्हलप होतो चांगल्या प्रकारे। मुलांना जशा प्रकारे आपण घडू अशा प्रकारे मुलं घडतात। बरोबर। आणि तोच कालावधी राहतो मुलांकडे पण, नंतर मग मुलांना पण वेळ नाही राहत आणि अबॅकस सुरुवातीला छान होते मुलांना, म्हणजे त्यांचा बौद्धिक विकास होतो एक प्रकारे। बौद्धिक विकास म्हणजे त्यांचा बुद्धीचा व्यायाम होतो ह्या। तर मला तरी असं वाटतं की अबॅकस प्रत्येक पालकांनी द्यायलाच पाहिजे। आणि अबॅकस समजा आता तुम्ही ज्या नागपूरमधून सुरुवात केली अबॅकसची, तर हे संपूर्ण सुरुवात तुमच्या ब्रँचेस कुठं आहे ते प्रेक्षकांना जर सांगितलं तर आणखी सोयीचं होईल त्यांच्यासाठी। तर आमच्या ब्रँचेस अमरावतीमध्ये आमचे जवळपास 4 ते 5 सेंटर आहेत। अच्छा, अमरावतीला कुठे? साईनगर, विहानी कॉलेजच्या तेवढ्यात पण आहे एक ब्रँचेस शारदा विहारमध्ये, आणि SRP कॅम्प, देशमुख लॉन, कठोरा नाका, आणखी 2 ठिकाणी आहे ऍक्च्युअली। आणि आता ह्या बाकी आता तुम्ही नागपूरमधून सुरुवात केलेली आहे, नागपूर म्हणजे विदर्भाची राजधानीच, त्यामुळे तिथून जी सुरुवात केली तुम्ही, तर बाहेरही तालुकास्तरीय तुमच्या ब्रँचेस आहेत अशा? हो, नागपूरमध्ये आमच्या 20 ब्रँचेस चालते। अच्छा,
20 टीचर्स आहे, पण त्यांच्या ब्रँचेस जवळपास 40 ते 50 ठिकाणी त्यांचे सेंटर आहे अवेलेबल. अच्छा. कारण एकच टीचर 2-3 वेळा म्हणजे त्यांच्या घरी पण घेतात आणि बाहेर ठिकाणी त्यांच्या सेंटरवर पण क्लासेस अच्छा घेतात. अच्छा. आणि इकडे ग्रामीण भागात जर विचार केला आपण हो, जिल्ह्यात ग्रामीण तर- भागामध्ये पण आहे. जसं आता वर्धा जिल्हा, वर्धेमध्ये पण आरवी, तळेगाव, आरवी मध्ये जवळपास 4 टीचर आहेत. अच्छा. आणि तिथे आजूबाजूला पण देऊरवाडा आहे. आरवी वर्धा देवळी, हो, हो. देऊरवाडा, सरकसपूर बरोबर. आणि खूपगाव, अच्छा. दहेगाव, मुस्तफा, असे म्हणजे भरपूर सारे तिथून तेवढ्यात मला कुर्रा. म्हणजे ग्रामीण भागात तुमची चांगली डेव्हलपमेंट होऊन राहिली की जेणेकरून शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागातली हो, मुलं हो. मागे राहता कामा नये, तेही नाही. मुलं समोर आले पाहिजे म्हणून अभ्याकाच्या माध्यमातून तुमचा बरोबर. प्रयत्न आहे. आणि आपण ते दहेगाव तिकडे पण वर्धा जिल्ह्यामध्येच भारवाडी, अच्छा. ते चिस्तूर, हम्म. बेलोरा, बरोबर. जळगाव, तळेगाव, हम्म. असे भरपूर सारे तिथून ते मला अच्छा. ते एवढं पूर्ण आष्टीमध्ये आजूबाजूचे वगैरे तळेगावच्या आजूबाजूचे सर्व ग्रामीण भागातले टीचर्स आहेत खेडेपाडे तिथे वगैरे सर्व available. येतील तर तुम्ही. तिथे पण घेतात. अच्छा. मग याची पद्धत मॅडम कशी असते, म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन कशा पद्धतीने शिकवता तुम्ही विद्यार्थ्यांना? ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण. अच्छा. आणि मी तर टीचरला ट्रेनिंग तर ऑनलाईनच्या थ्रू देते, कारण की टीचर पण आमच्या एवढ्याच टीचर्स नाहीये. वर्धा आणि अमरावती पुरत्या मराठीत नाहीये. तर आमचे पुण्यापर्यंत टीचर आहे, पुण्याला आहे, संभाजीनगरला आहे, यवतमाळला आहे, अच्छा. आणि नाशिकला पण आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रच तुम्ही कव्हर केलेला आहे. कव्हर केलेला अच्छा आहे. अच्छा. तर ते आपल्याकडे नाही येऊ शकत ना तशा. बरोबर. आणि त्या टीचरला ऑनलाईनच्या थ्रू एज्युकेशन आणि म्हणजे वर्कशॉप राहते. अच्छा. तर म्हणजे वर्षातून एखाद्या महिन्यातून एक वर्कशॉप आम्ही घेतो. तर सर्व टीचर तिथे व्हिजिट करायला वर्कशॉपला येतात. अच्छा. मग त्यांचे क्वेश्चन जे राहतात तर तिथे ते सॉल्व्ह करून घेतात. आणि ऑनलाईन तर आम्ही आहे शिकवतो. आणि आमचे टीचर पण अशा हेल्पफुल आहे, सर्व टीचरला मदत करतात. अच्छा. एक बॉन्डिंग झालेली आहे, फॅमिलीज म्हटली तरी चालेल. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही टीचरचा. मग आता या विद्यार्थ्यांचं जे सिलेबस जो राहते यांचा, हा सिलेबस शनिवार रविवार 2 दिवस तुम्ही घेता? होच, कारण की आम्ही सॅटर्डे संडे का बरं निवडलेला आहे शनिवार रविवार, तर त्याच्यामध्ये एक बेनिफिट असं आहे की मुलांना स्कूल टाइम राहतो. तर स्कूलमध्ये मुलं जातात आणि स्कूलमध्ये नंतर मुलं घरी आल्यानंतर थोडे रेस्ट वगैरे घेतली की ट्युशन राहते त्यांना स्कूलची. तर त्याच्यामुळे ते स्कूल जे सॅटर्डे जो वर्किंग त्यांचा डे राहते, म्हणजे स्कूलचं जे दिवस राहते, म्हणजे मंडे टू सॅटर्डे, तर मुलांना फ्री नाही राहत आणि सॅटर्डे हाफ राहतो. तर सॅटर्डे आणि संडे म्हणून आम्ही चूज केलेलं आहे की मुलांना जो आणि फनी क्लास आहे, त्यांना ब्रेन डेव्हलप होतो. हा म्हणजे असं रट्टा मारून नाही आहे. त्यांना ऍक्च्युली ह्या डिव्हाइसवर आपण शिकवतो, त्यांना इंटरेस्ट पण येतो आणि हसत खेळत मुलं पण शिकतात. तर त्यांना असं चांगलं वाटतं शिकण्याचं. आणि अभ्यासाच्या व्यतिरिक्त आहे ना हे हा, अभ्यासाच्या व्यतिरिक्त असल्यामुळे आणखी ते मुलांना चांगलं वाटते. चांगलं आता वाटतं. तुम्ही मला एक सांगा की ही जी शिक्षणाची पद्धत जी आहे तुमची, तर ह्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना तुम्हाला काय वाटते, किती डेव्हलप झालेले आहे विद्यार्थी आपले? सर, आमचे विद्यार्थी नवोदयमध्ये पण लागलेले आहेत, स्कॉलरशिप मध्ये पण लागलेले आहेत. अच्छा. ऑलिम्पिडचा तर प्रॉब्लेम असं दरवर्षीच असते स्कूलमधून, तर याच्यामध्ये तर टॉप येतातच. पण नवोदयमध्ये आरवी मधले जवळपास 5 विद्यार्थी नवोदयमध्ये लागलेले. अच्छा. त्या पालकांनी पाठवलं नाही तर ही वेगळी गोष्ट आहे, त्यांनी नाही पाठवलेलं आहे. पण स्कॉलरशिप मध्ये पण आले नवोदयमध्ये. आणि आता चेस मध्ये पण एक विद्यार्थी आलेली आहे आरवी. अच्छा. आणि नागपूरचे पण आलेले आहे विद्यार्थी. आणि आम्ही याच्यामध्ये कॉम्पिटिशन घेतो दर 6-6 महिन्यांनी, 2 वेळा घेतो वर्षातून. तर आमची अमरावतीला पण कॉम्पिटिशन राहते आणि नागपूरला पण राहते. 2 आम्ही ठरवलेलं आहे, अमरावती आणि नागपूर. आता नेक्स्ट आम्ही कॉम्पिटिशन अकोल्याला पण घेणार आहे, समोर नाशिकला पण घेणार आहे. आमचे टीचर्स आहेत, डेव्हलप करत आहे जेवढे तिकडे जास्त क्वांटिटी, कारण की मुलाला थोडं पॉसिबल होत नाही मुलांना येणं झालं, तर आम्ही तिथे पण घेऊ शकतो. आम्ही याची बुक्स राहते, किट राहते याची, कारण की हे जे अभ्यास आहे हा आणि माझी स्वतःच मी बनवलेली आहे बुक्स याची. अच्छा. हा, तर याचा अभ्यासक्रम आम्ही 5 लेवल मध्ये केलेला आहे, क्लास वाईज केलेला आहे. म्हणजे मुलांचा टाइमपास पण नको. बरोबर. की आता बाकी अकॅडमीचं मला माहित नाही, पण बाकी अकॅडमी थोडी आयडिया आहे की कोणाच्या 8 लेवल, कोणाच्या 11, कोणाच्या 10. पण आम्ही तसं नाही केलेलं, कारण की पॅरेंट्स पण नेणार त्यांना प्रॉब्लेम होतो आणि टाइमपास पण नको. तर मुलांचा अभ्यास असा जो जास्त लेंथी अभ्यास आहे तो कव्हर केलेला 5 लेवल मध्ये. तर आम्ही त्याच्यामध्येच केलेला आहे. तर मुलांना याच्यामध्ये सुरुवात जो बेसिक राहते, तर बेसिक पासूनचे इन्स्ट्रुमेंट याच्यावरती आणि फिंगर थेरी शिकवतो. सपोज आता हे जे फिंगर आहे याची व्हॅल्यू दिलेली असतात. तर मुलांना जर म्हटलं तर मुलं सांगेल, तुम्ही म्हणजे कोणाला जर विचारलं 5 फिंगर्स आहे, पण याच्यामध्ये 5 फिंगर नाही, याची व्हॅल्यू दिली राहते फिंगरची. तर आपल्याला आधी क्लोज केल्यानंतर एक म्हणजे आता 0 आपल्याकडे, तर राईट हँड आहे याची व्हॅल्यू राहते. याला इंडेक्स फिंगर 1 1 1 1, देन क्लोज कर 5 6 7 8 9, तर हे 9 झालेत, बरोबर.
तर मुलांना 9 झाले ना, माहिती आहे ना मुलांना की 9 झालेत. तर मुलांना आपण क्वेश्चन केलं की 1 2 3 4 5 6 7 8 9 व्हॅल्यू असल्या कारणाच्याने ते मुलं सांगतात चांगल्या प्रकारे. अच्छा. तर उदाहरणार्थ जर तुम्ही विचारलं की +2 +1 +1 +5 -2 -1 -5 +2 -3 +5 +1 +1 -1 दॅट इज 6 अशा प्रकारे आन्सर मुलं देतात फास्ट क्विकली. कारण की विदिन सेकंदाच्या अंदरमध्ये ते आन्सर रेडी राहते. तर व्हॅल्यू दिलेली आहे फिंगरची. मुलांना जर म्हटलं तर 2 तर 2 ओपन करणार ते. त्यांनी लेस म्हटलं की क्लोज करेल. अशा प्रकारे ते मुलं आन्सर सांगतात. कोड लँग्वेज मध्ये ते शिकवलं जातं. त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम नाही. अच्छा. आणि जे हे तर फिंगर झाले. अशाच प्रकारे लेफ्ट हँड पण आहे. याची पण व्हॅल्यू दिली राहते प्रत्येक फिंगर. जसं राईट हँडची दिली तशी याची पण 10 10 10 अच्छा. आणि हे 50. तर मुलांना म्हटलं 55 घ्या. 11 11 -77 +88 -22 -55 +66 +11 आन्सर इज 88. अशा प्रकारे आन्सर देतात मुलं. ही झाली फिंगर मेथड. आणि जी आमची सेकंड मेथड आहे तर ही आहे ॲबॅकस वरती. याच्यावरती पण आम्ही व्हॅल्यू दिलेली आहे पूर्ण. म्हणजे जसं हे डिव्हाइस आहे तर जे आम्ही इथं सुरुवात करतो राईट हँड कडून तर याला 1 1 2 1 ची व्हॅल्यू आणि 5 ची व्हॅल्यू. त्याच प्रकारे हा जो आपण सेकंड जो रो आहे तर याच्यामध्ये लेफ्ट हँड यूज करावा लागतो आणि याची 10 10 आणि 5 ची व्हॅल्यू दिली आहे. तर हे झाल्यानंतर आम्ही थर्ड जी मेथड आहे ही मुलं कालांतरानं विज्युअलाइज करतात स्लेटवरून. तर त्यांना विचारलं +2 +2 -4 +5 -5 +9 -9 +1 +1 +5 -7 +8 +1 आन्सर इज 9. अशा प्रकारे ते सांगतात मुलं. काही प्रॉब्लेम नाही. अच्छा. म्हणजे मुलांच्या शिकवल्यानंतर मुलांच्या मेमरीत ते फिट होतं आणि मुलांच्या मेमरीत फिट झाल्यामुळे ते कार्यकर्तृत्वात लवकर येतं. ह्या मुलांच्या मेमरीत जो आतापर्यंतचा पॉझिटिव्हनेस तुम्हाला आढळला असेल की आधी तुमच्याकडे येणारी बॅच आणि तुमच्या इथून पासआउट झाल्यानंतरची बॅच, काय फरक वाटतो यामध्ये तुम्हाला? फरक आहे ना सर. त्यांना स्कॉलरशिप मध्ये तर सांगा त्यांना मी. कारण की मॅथचा प्रॉब्लेम सगळ्यांना मॅथ म्हणजे खूप टफच जाते. तुम्हाला पण माहित आहे या सगळ्या गोष्टी. पण मुलांना मॅथची भीती जाते आणि त्यांना स्कूलमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळत आहे तर पॅरेंट्सला दिसत आहे रिझल्ट. आणि विदिन 5 मिनिटांमध्ये माझा मुलगा 195 185 जर करत असेल तर मग ग्रोथच आहे ना. बरोबर. एकदम. आणि करत पण आहे चांगल्या प्रकारे. रिझल्टच आहे. आणि मॅडम आतापर्यंत मग तुमचे विद्यार्थी जे आहे रँक अबॅकसमध्ये रँक पद्धती आहे तर त्या रँकमध्ये किती मिनिटामध्ये किंवा किती सेकंदामध्ये त्यांनी सॉल्व्ह केलेले आहे सगळं? 5 मिनिटांमध्ये 95 केलेले आहे. अच्छा. अमरावतीला आमची एक 2 वर्षाच्या आधी कॉम्पिटिशन झाली होती तर तिथे 5 मिनिटांमध्ये आमचा जो फर्स्ट मुलगा आहे त्याला 190 केलेली होती. अच्छा. त्यांना सायकल पण मिळाली फर्स्ट. प्राइज पण देत असतो. म्हणजे एवढंच नाही की ट्रॉफी देणे सर्टिफिकेट आहे. त्यांना काहीतरी एक्साइटमेंट वाटायला पाहिजे. आणि मुलांनी पण असे याच्या माध्यमातून एक्साइटमेंट म्हणजे आम्ही छोट्या वयामध्ये सायकल अचीव केलेली आहे. किंवा स्मार्ट मुलांना आत्मविश्वास वाटतो ना मुलांचा. म्हणजे आपल्याला हे तर सर्टिफिकेट आणि ट्रॉफी तर ठीक आहे पण ते आपल्याला काय वाटणार नाही. पण मुलांसाठी खूप अनमोल राहते ते. त्यांना छोटं जरी काही मिळेल त्यांचा आत्मविश्वास एकदम वाढून जातो का नाही बा मला काहीतरी मिळालेलं आहे. आणि जिद्द निर्माण होते त्याच्यामध्ये. काहीतरी आपण आणखी करायचं आहे, आपल्याला अचीव करायचं आहे. तर छोटीशी आहे तर आपल्याला आणखी काहीतरी मोठं व्हायचं आहे आणि करायचं आहे असं मला वाटते. आणि 5 मिनिटांमध्ये 190 केले होते त्यांना. आणि मग सेकंड जो मुलगा होता त्याला स्मार्ट वॉच मिळाली होती तर त्याच्यामध्ये पण त्याने 185 केलेले होते. सेकंड 5 मिनिटांमध्ये ओनली 5 मिनिटांमध्ये अनलिमिटेड. थर्डच्या मुलांनी पण 170 अबव केलेच होते काहीतरी. काय सांगाल पालकांना? आता हे पालक वर्ग जे आहे ज्यांना ग्रामीण भागात बहुधा मॅडम असं होतं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना पालकांना याबद्दल अजूनही अनभिज्ञता आहे त्यांची, त्यांना माहिती नाही. तर त्यांना काय संदेश असेल तुमचा की काय अबॅकसमध्ये कसा सहभाग घेतला पाहिजे त्यात? तर मला तर असं वाटते फायनान्शियल इश्यू सर्वांचाच राहतो. पण आपण करत आहात तर आपल्या मुलांसाठीच करत आहे. आपण कमावत आहे तर आपल्या मुलांसाठीच कमावत आहे. आणि मला तरी असं वाटते का अबॅकस तर प्रत्येक पॅरेंटने द्यायलाच पाहिजे. कारण की मुलांचं एवढं मॅथ स्ट्रॉंग झालं, त्यांचं गणिताची भीती त्यांची गेली, असं खेळत शिकले तर मुलं इंग्लिश मराठी सारख्या याच्यामध्ये पण टॉप करेल.
आणि जनरेशन फास्ट आहे आणि मुलं हुशारच आहे आताची. बरोबर. तर मुलं आणखीच प्रोग्रेस करेल आणि समोर हा व्यवहाराशी निगडत आहे अबॅकस. बरोबर. आणि मला असं वाटतं का प्रत्येक गावगाड्यामध्ये पण हे जे अबॅकस आहे हे यायलाच पाहिजे. कारण की अबॅकसनी हे आताच नाही आहे, हे पुरातनच आहे, वैदिक काळापासून आपल्याकडे आहे. पण याची जशी जापानिक, हे याला जापानिक म्हणतात. अच्छा. तर जापानमध्ये आणि चीनमध्ये समजा जापानमध्ये याच्यावरच आपण कॅल्क्युलेटरवर करतो अभ्यास, तर हे लोक याच्यावरच अभ्यास करते. तर तिथे आहे तर मग आपण का नाही करायचं, आपण पण करू शकतो ना. याच्या मुलांना विचारल्याप्रमाणे फास्ट आन्सर राहते ना मुलांचं. आणि कॅल्क्युलेटर आल्याच्या हे मागं पडलेलं आहे. पण कॅल्क्युलेटरवरती काय आपल्याला टाईप करावं लागेल, जे काही आहे 2+2 टाईप करावं लागेल, वेळ जात आहे आपल्याला, बुद्धीचा विकास एवढा होत नाहीये. याने ब्रेनचा व्यायाम होत आहे ना एक प्रकारे. मला तर असं वाटतं द्यायलाच पाहिजे पॅरेंटनी. बरोबर. पैसा तर आपण कमवून टाकेल. बरोबर. जे आलेली जी वेळ राहते म्हणजे जे आता 5 ते 5 वर्ष, जे इयर्स 5 ते 14 इयर्स पर्यंत चांगलं आहे. अच्छा. तोच वेळ राहतो. नंतर मग आपल्याकडे वेळ राहत नाही, मुलांना पण वेळ राहत नाही. बरोबर. या संधीचं सोनं आपण काय करतो, पॅरेंट्स काय करतात, म्हणजे जेव्हा लहान वय राहते मुलांना वेळ राहतो तेव्हा छोटा आहे राहू द्या, नंतर लावू करता करता त्यांच्याकडे मग नवोदय, स्कॉलरशिप, आणखी खूप सारे स्पोर्ट राहतात. हे त्यांची वेळ निघून जातात. मग 8 स्टँडर्ड येतं, मग 9 स्टँडर्ड येतं, त्यांच्याकडे 10ची स्टडी करावी लागते. मग त्यांना JEE नीट सारखे आपण फाउंडेशनचे क्लासेस लावतो. मग 11वीला गेल्यानंतर किती त्यांना टॉप जाते ना ह्या सर्व गोष्टी. त्यांना जर आधीच तुम्ही जर फाउंडेशनचे जरी क्लास असेल तर 8वी पासून लावले, किंवा हे जर अबॅकस जर चांगल्या प्रकारे जर केलं, वैदिक मॅथ, अबॅकस, तर मुलांचा रास्किंग जो पॉवर असते तो पण चांगला बनतो आणि समोर त्याला खूप असं प्रेशर नाही होत. तर मला तरी असं वाटतं पालकांनी द्यायला पाहिजे लहानपणीच. म्हणजे हेच नाही, माझं म्हणणं हेच नाही की अबॅकसच द्या, यांना म्युझिक शिकवा तुम्ही लहान. जेव्हा स्किल डेव्हलपमेंट खूप महत्वाची आहे. कारण की जर स्किल असेल तर आपण काहीही करू शकतो. बरोबर. कारण की मुलगा जो एज्युकेशन मध्ये अभ्यास स्टडी करतो तर कालांतरानं नाही लागत तो. तर पण त्याच्याकडे जर एक स्किल असेल, तो त्या स्किलच्या माध्यमातून काहीतरी कमवू शकतो, काहीतरी करू शकतो, पण काहीतरी नाव म्हणजे तो डिप्रेशन मध्ये झाला. पण मला तरी असं वाटतं का स्पोर्ट मध्ये तर मुलांना टाकायलाच पाहिजे. आणि स्विमिंग आणि स्केटिंग हे जे असेल, कारण की म्युझिक खूप छान राहते, ब्रेन डेव्हलप होते त्याच्यामध्ये, पण आपल्याला चांगल्या प्रकारे शिकायला मिळते समोरसाठी. छोट्या वयामध्ये द्यायला पाहिजे. नंतर तर आपण मुलांना समजते का काय करायचं, पण पालकांची मला तरी असं वाटतं का मुलांना द्यायला पाहिजे, पैशाचा विचार नाही करायला पाहिजे. टीचर पदवीधर असायला पाहिजे, कारण की मुलांना त्यांना शिकवायचं आहे, नॉलेज पण असणं जरुरी आहे. त्यांना थोडं इंग्लिश, मराठी, हिंदी तिन्ही लँग्वेज आल्याच पाहिजे. आणि माझा हाच उद्देश आहे की प्रत्येक गावामधून एक टीचर व्हायला पाहिजे. कारण की कोणत्या सर्वांकडेच एज्युकेशन झालेले राहते लेडी, पण त्यांना काही करायला नाही मिळत. कारण की घरचे काही इश्यूज राहतात, त्यांना मुलं राहतात, तर नाही निघू शकतात. तर हे पार्ट टाइम सॅटर्डे संडे राहते. तर आणि घर सांभाळून पण जे गृहिणी राहते ते अभ्यास पण करू शकतो. आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे फ्रँचायझी देऊ. आमचे सेंटर सर्वच ठिकाणी आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही त्यांना ऑनलाईन आणि वर्कशॉप तर राहतात. तर आम्ही त्यांना तयार करू. येत्या न्यू वर्षामध्ये, न्यू इयरमध्ये 4 जानेवारी 2026 आमचा अभियंता भवन अमरावतीमध्ये, कठोरा नाका अमरावतीमध्ये आमचा एक प्रोग्राम आहे. नॅशनल लेवल कॉम्पिटिशन आहे. ती एक्झाम राहते 10 वाजता. नंतर 1 ते 4 मध्ये प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे मुलांची. त्याच दिवशी लगेच रिझल्ट काढल्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन. येत्या 4 जानेवारीला अभियंता हॉल अमरावती येथे अचीवर्स अबॅकस अकॅडमी नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन आयोजित केलेली आहे. तरी जास्तीत जास्त पालकांनी त्यांच्या पाल्यासह उपस्थित राहावे आणि मुलांना दाखवावे की पेपर कसे राहतात आणि मुले कशा प्रकारे प्राइज डिस्ट्रीब्युशन होते आणि मुलांना समजणार का आत्मविश्वास कसा आपला वाढला पाहिजे. तरी मला असं वाटतं की सर्व जास्तीत जास्त पाल्य आणि पॅरेंटनी हजर राहावे. मॅडमच्या माध्यमातून आज अबॅकस या शिक्षण प्रणालीविषयी आपण जाणून घेतलं आणि अबॅकस मध्ये आपण कसे सहभागी होऊ शकता यासाठी स्क्रीनवर एक नंबर दिलेला आहे, मोबाईल नंबर. तो मॅडमचा नंबर असेल. ज्याला कुणालाही या संदर्भात चौकशी करायची असेल, माहिती घ्यायची असेल, तर तुम्ही वैशाली उले मॅडम सोबत या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरून संपर्क करू शकता. आजच्या या ग्रेट भेटमध्ये
वैशाली उले मॅडम यांनी अत्यंत सुंदर माहिती आपल्या सर्व पालक वर्गांसाठी दिलेली आहे आणि अबॅकसच्या माध्यमातून आपल्या मुलाचा सर्वांगीण विकास आपण कसा करून घेतोय हे महत्वाचं आहे. या ग्रेट भेटमध्ये मॅडम सहभागी झाले, तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. Yes.